नमस्कार. स्टार 24 न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक शहरात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. प्रभाग क्रमांक 22मध्ये शिवसेना उभाटा पक्षाचे अधिकृत उमेदवार गौरव संभाजी नडे व सुजाता हरेश नखाते यांच्यात जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. शिवसेना उभाटा पक्षाचे नेते व पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सुजाता नखाते हे अनेक वर्षापासून या भागात सामाजिक कार्य करत आहेत. गौरव नडे हा युवक जिद्दी व सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. दोन्ही उमेदवार विजयी होतील असे उद्घाटन प्रसंगी आहेर म्हणाले. यावेळी उपस्थित पुणे जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख तथा आमदार सचिन अहिर, उपजिल्हा प्रमुख केसरीनाथ पाटील, माजी आमदार जिल्हा प्रमुख गौतम चाबुकस्वार, उपजिल्हा प्रमुख रोमी संधू, दस्तगीर मनियार, युवा सेना प्रमुख चेतन पवार, कामगार नेते लिंबापुरे, ईश्वर वाघ, परमेश्वर कुंभार, सुशीलाताई पवार, अनिताताई तुपारे, हरेश नखाते, गोरख पाटील, एकनाथ मंजाळ, गणेश आहेर, गणेश वायभळ, बाळासाहेब येडे, महादेव धुकड, श्याम नडे, रविकरण घटकर, दत्तागिरी, प्रभाग क्रमांक 22मधील सर्व शिवसेना, कामगार आघाडी, महिला आघाडी, युवा सेना व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी जय हरी ग्रुपच्या वतीने प्रभाग क्रमांक 22मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार यांना पाठिंबाही देण्यात आला. आपण आमच्या फेसबुकला पाहत असाल, आमच्या पेजला फॉलो करा व यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका. दोन उमेदवार तुम्ही आज कार्यालयाचं उद्घाटन केलं, त्या प्रसंगी आपली भावना काय आहे? आज चांगली भावना आहे आणि या भावनेतूनच्या माध्यमातून एक गोष्ट नक्की आहे की सुजाताताई आहे की आजच निवडणुकीला सामोरे जात आहे अशाचा भाग नाही. समाजसेवामध्ये त्यांनी केलेलं कार्य आणि काम आहे. गौरव गेल्या अनेक वर्षापासून तरुणांना रोजगाराच्या बाबतीतला असेल किंवा इतर सामाजिक कामासाठी तो पुढाकार घेतो. असे चांगले नवीन उमेदवार हे आपण देण्याच्या निमित्ताने केलेले आहे आणि आत्मविश्वास आहे की पुढच्या काळामध्ये हे लोकप्रतिनिधी म्हणून एक स्वच्छ चारित्र्याची आणि नगरसेवक म्हणून घेऊन जे समाजाची सेवा करण्याचा जो विडा त्यांनी उचललेला आहे त्याला साथ देण्याचं काम. भाऊ, तुम्ही आता बोलताना भाषणात उल्लेख केला की जसं मुंबईमध्ये बिनविरोध नगरसेवक काढले, तीच घटना पिंपरी चिंचवड शहरामध्ये दोन नगरसेवक भाजपचे बिनविरोध निघाले, त्याविषयी काय सांगाल? बघा, ही थट्टा आहे. म्हणजे हे असं एक नवीन ट्रेंड जर सुरुवात झाला, कल्याण डोंबिवलीमध्ये 20-20, 30-30 जर नगरसेवक बिनविरोध यायला लागले, ठाण्यामध्ये विरोधकांचे फॉर्म बाद केले जात आहेत आणि बिनविरोधसाठी दबाव आणला जातोय. काल आमच्या पण असलेल्या उमेदवारांवरती पैशाचा दबाव आणला गेला. मोठ्या प्रमाणावरती त्यांना धमकीचे पण देखील एक वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न त्याच्याकडनं निरोप देण्याचं काम केलं. ही लोकशाहीची थट्टा आहे ना. मग कशाला यांना एवढी पदं पाहिजे? याचा अर्थ लोकांमधून निवडून यायचं नाही, डायरेक्ट यायचं आणि भ्रष्टाचार करण्यासाठी आपलं मलिदा कसं काढता येईल यासाठी यांचा एक खाताटोप चाललाय. सत्तेमध्ये असताना असं विचार केलं भाजपला सत्तेचा माज आहे, त्यामुळे कोणत्याही खरं जातात सत्तेमध्ये बसले काय म्हणून तर मी बोललो ना, उशिरा आलेला शहाणपण आहे. आणि हेच जर त्यांनी जर विचार करायचा असेल तर एका बाजूला ते सांगतायत की कोणी जर चांगलं काम केलं नाही तर चक्की पिसिंग आणि त्यांच्या विरुद्ध जे चक्की पिसिंग म्हणून आरोप करत होते, आज त्याच्याच बाजूला करून घेऊन हे जे बोलतायत त्याच्यामध्ये खरं ही वस्तुस्थिती आहे की भारतीय जनता पार्टीने भ्रष्टाचार केलं आणि हे त्यांनी उघड केल्याबद्दल मी अजितदादांचा मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो. पण उशिरा आलेली ही जाग आहे असं म्हणायला हरकत नाही. हा प्रभागाचा आपण विचार करायला गेला, त्या प्रभागामध्ये अत्यंत समस्या आपल्याला प्रभाग 22 करण्यात आहे. त्या प्रभागामध्ये आज अशी परिस्थिती की 3 दिवस झालं प्रभागामध्ये अनेक ठिकाणी लाईटचा प्रॉब्लेम आजही आहे. आपण स्मार्ट सिटीमध्ये राहतो का खेड्यामध्ये राहतो हेच नागरिकाला समजा तयार नाही. काय झालेलं आहे, भ्रष्टाचारचा ऊत एवढा आलेला आहे की इकडचा पैसाच घेऊन चालण्याचं काम केलेलं आहे. सुयोजन नाही, नियोजन नाही, त्यासाठी असलेले चांगले लोकप्रतिनिधी नसल्यामुळे ते आणि म्हणून मी आम्ही घ्यायला आलोय कारण इकडे मोठ्या प्रमाणावरती कामगार वस्ती आहे. मी माझ्या वतीने ओमराजे निंबाळकर, कैलास पाटील आम्ही हे तिघं मिळून आम्ही जबाबदारी घेतलेली आहे की ताईंना निवडून दिल्यानंतर, गौरवला निवडून दिल्यानंतर विकास निधी ही महानगरपालिकेची कमी पडली तर आम्ही आमची विकास निधी आणू, पण तिघं मिळून या शहराचं आणि या प्रभागाचं नियोजन करण्याचं काम आम्ही करू, ज्या करून भविष्यकाळमध्ये वॉटर, गटर आणि लाईटचा मीटर ही जी परिस्थिती राहणार. या आपण सांगतो जसं अजित पवारांनी भाजपवर भ्रष्टाचार करण्याची सुरुवात केली आहे,
तशी येणाऱ्या काळामध्ये शिवसेना बी आक्रमक होईल काय भाजपचे? हो, इतर आम्ही मोर्चा काढला भ्रष्टाचाराच्या बद्दल, आम्ही आवाज उठवून घेऊन ईडीची चौकशीची मागणी केली. पहिला मोर्चा आम्ही काढला. पण आज असं झालेलं आहे की बस सर्व यंत्रणा त्यांच्याकडे आहेत. आम्ही मागणी करतो, होत नाही. म्हणून हे रोखायचं असेल तर परिवर्तन करण्याची गरज आहे. मी नागरिकांना मनापासून आव्हान माझ्या वतीने ओमराजे निंबाळकर, कैलास पाटील यांच्या वतीने करतो की एक चांगले उमेदवार आपण या परिसरातले दिलेले आहेत. यांची जबाबदारी आम्ही तिघं मिळून घेतोय. तर तुमचे वॉटर, गटर, मीटर हे सर्व प्रश्नाला न्याय देण्यासाठी आम्ही स्वतः येऊ आणि स्वतः ओमराजे निंबाळकर पण देखील प्रचाराला येणार आहेत. मी आवाहन करीन सर्व मतदारांना, जात धर्माच्या पलीकडे जाऊन एक चांगले कार्यकर्ते जे आज तुमचे सेवक म्हणून घेऊन आज तुमच्या समोर येतोय. लोकशाही टिकवायची असेल तर यांना निवडून देण्याचं काम म्हणजे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना